क्रिएटिव्ह माइंड फिल्म्स प्रस्तुत CMF ट्रेनिंग ॲक्शन लघुचित्रपट. या लघुचित्रपटामध्ये दिसणारे सर्व कलाकार हे नवोदित असून त्यांना प्रशिक्षण देत असताना साकारलेला हा लघुचित्रपट एक गाव जंगलालगत वसलेलं. त्या गावामध्ये कोणीतरी अज्ञात हैवान त्या गावातील लोकांना जिवंत मारत आहे. तर तो कोण? काय चाललंय गावामध्ये? कोण मारतं आपल्या गावातल्या लोकांना? कुणी मारलं माझ्या वडिलांना, माझ्या भावंडांना? काय दोष होता त्यांचा? काय दोष होता? मला फक्त त्यांची नावं सांगा. नायकाचे तुकडे करून ठेवले ना. नाव तर रोहितचं आहे. रोहित, आम्हाला माहित नाही रे तो कोण आहे. कुठून येतो, कुठे जातो. 10 दिवसापासून 15 जणांचा मुर्दा पडला त्याने. 2 रोजापासून चूल पेटली. नुसतं मारत नाही रे तो, शरीराचं सारं मांस कापलंय त्याने आपल्या माणसांचं. अरे शरीर छिन्न विछिन्न करून टाकलंय सगळं. कुणीतरी सैतान आहे बघ तो. मी तर हागायला जायचं बंद केलं. 4 दिवस झाले हागलो नाही बाबा. जर त्याचा पत्ता नाही लागला तर गावात तो एकाला बी सोडणार नाही. अरे मग पोलीस कंप्लेंट करायची ना. पोलीस काय करतायत? गावातल्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली आहे ना. रोहित बाळ, 4 पोलीस गेले त्यांना धरायला. काय चाललंय गावामध्ये? कोण मारतं आपल्या गावातल्या लोकांना? कुणी मारलं माझ्या वडिलांना, माझ्या भावंडांना? काय दोष होता त्यांचा? काय दोष होता? मला फक्त त्यांची नावं सांगा. नायकाचे तुकडे करून ठेवले ना. नाव तर रोहितचं आहे. रोहित, आम्हाला माहित नाही रे तो कोण आहे. कुठून येतो, कुठे जातो. 10 दिवसापासून 15 जणांचा मुर्दा पडला. साध्याला तिथं असेल ना, तिथून हुडकून काढू. मारू त्याला एकदाच. तो एक करून मारतोय आणि आपण गप्प बसायचं नाही. चाललो मी सकाळी उद्या त्याला शोधायला. तुमच्या धर्म असेल ना, या माझ्यासोबत. कुठलं भाव मी येतो, करतो ते तुकले तुकले आणि मारतो कुठला सारखे. शाबास. काय
दादा बरोबर म्हणतोय, आपल्याला जंगलात जावंच लागेल, नाहीतर आपली पोरं बाळात आणि आपण बी सुरक्षित नाही. आता मेलो तरी चालेल, पण त्याला मारायचाच. अरे आपली अख्ख्या गावातली लोक जीव मुठीत घेऊन चालते ती, आणि आपण नुसतं बघत बसतोय. लाज वाटायला पाहिजे, लाजा. माझ्याकडे काय नाही. आपण कधी मध्ये जंगलात जातो, कचूरता त्याला सगळं जंगल पाठ आहे. खडा ना खडा त्याला माहिती आहे. कोपरा त्याने चालून काढलेला आहे. पण एक अडचण आहे राव, म्हातारा लईच खाट आहे. त्याला सक्तीच लागते. मायला माझा धाबा कामाला येईल. आणि तसं बी त्या घटनेमुळे सारं गिराईक बितरलंय. 2 बॉक्स घेऊन जाऊ कचरू तात्याला. उतरली की 5, उतरली की 5. मग ठरलं ना, उद्या सकाळीच निघू. तात्या, अय तात्या, बिगड़ी हुई बाप की सुधरी हुई औलाद. काय रे, इतना वाटत का कचरू तात्याची? हा, मिशानीच फाडेन. पोरं लय हुशार आहे ना रे. सप्ती दिली तात्याला की काम भागत. हा, काय काम आहे रे? सारा अख्खाच्या अख्खा गाव येतो उभा आहे. हा, काय वानगड आहे तात्या? ही घ्या तंबाखू. तात्या, जंगलात जायचंय आपल्याला. हो, जंगलात जायचे? हो. अरे अख्खा जंगल तात्या को जानता है और तात्या जंगल को जानता है. आज काय गरज पडली? काय का तुम्हाला माहित नाही होय गावात काय गाडायला लागले ती? जंगलात जाणं एवढं का गरजेचं आहे? जंगलात नाही होय तो सैतान. अरे कोण सैतान? अरे नव पोरग कोण आहे? कोण आहे रे सुंदर? आता आपल्या सगळ्यांना जंगलात जायचं. तुम्हाला सगळं जंगल माहिती. अरे म्हणत नव्हतं सुंदर तुला. अख्ख्या गावातले पोरं तात्याची, तुला विश्वास नव्हता? पोरग आपलं कुठलंय रे सुंदर? तुम्हाला काय करायचं त्या? ए उचल रे हा बॉक्स. ए बॉक्स राहू दे. लगेच निघू बिगिनी सकाळी. जंगल मी ओळखीतो, जंगल मला ओळखीतो. सारे मिळून जंगलात जाऊ. होय तात्या. हा, हो. सकाळी ठरलं. हो सर. ए ओठ सकाळी बहिर याला काय कळत नाही. सकाळी निघलो. होय तात्या. हो. अख्खा जंगल तात्या को जानता है और तात्या जंगल. एवढी सिक्युरिटी आपल्या सोबत. अख्खा जंगल मध्ये त्याला सुंदर पाणी आणले का रे? कशाचं पाणी? समजी दारू आणली. चकना आणला का? चकना नुसती दारूच आणली. मला काय चकना सुचायला लागलाय. इथं आपला चकना व्हायचा.
अरे काय झालंय? लाल्या गेला, अंकुश गेला, गावातली सारी पोरं गेली, आता आपली बी घटी का भरली. अरे काय दादा घेऊ नका दादा मी. अरे नाही, आता आपलं बी काय खरं नाही. पळा रे! नाही, त्याच्या अंगात घुसलेला सैतान आहे. सैतान असो कुणी असो, ह्यांनी आपल्या गावाल्याला मारलेलं आहे. आज ह्याला सोडायचं नाही. जित्ता सोडणार नाही याला मी. Ah!